या एक न पुढे सर्कल 23 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. आमच्या समेत गुणसंख्या लेखन करत असताना अजय काठवळे दहिवलीचे एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ॲज अ समालोचक म्हणून आम्ही करतोय. जरूर त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. एंड ऑफ द सेकंड ओव्हर स्कोर कार्ड 23-1. एक गडी बाद झालाय 23 या अंकावरती. 2 षटकानंतर पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकात झाला जरूर, परंतु सेकंड ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने ओम देशमुखनं कमबॅक केलंय ते लाजवाब. कमबॅक गरजेचा आहे. अप अँड डाऊन मॅच मध्ये सातत्यानं आपण पाहतो आणि त्याच पद्धतीनं चढ उतार ह्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील. अलर्ट ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की 2 षटक समाप्त झालेत. आतापर्यंत 9 मिनिटाचा अवधी जवळजवळ 2 षटकांसाठी घेण्यात आलाय. ह्या सूचना सातत्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील, कारण की 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकही टाकायचे आहेत. अन्यथा आता पंचांना देखील ऑथॉरिटी आहे. जर जास्त मिनिटं झाली तर एक क्षेत्ररक्षक ते आतमध्ये घेऊ शकतात. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीमध्ये निखिलचा वापर सध्या करण्यात येत आहे. आदर्श वांगणी टॉस जिंकला फिल्डिंग करत असताना पहिल्या षटकात ज्या पद्धतीने चुका घडल्या ते पाहता कदाचित असं वाटलं होतं की डिसिजन चुकलाय की काय. ज्या पद्धतीने आपण पाहत असतो एखाद वेळी मॅच संपन्न झाल्यानंतर बऱ्याचशा चर्चा होतात की बॅटिंग करायला हवी होती, गोलंदाजी करायला हवी होती, परंतु मी म्हणेन सुरुवातीला बॅटिंग येऊ किंवा बॉलिंग येऊ आपल्याला 100% एफर्ट हा द्यावा लागतो आणि तो प्रयत्न दोन्ही टीम्सला करावा लागेल. 2 षटकानंतर 23 धावा पाहायला मिळतात. 3रं षटक लेफ्ट हँडर आलेत. जबरदस्त फटका खाली क्षेत्र आणि तिथे बॉलला पाठवण्याचं काम केलंय. जबरदस्त हुक करत असताना बॉल सीमारेषा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूनं चौकार. स्वागत झालं निखिलचं देखील. वेलकम इन टू द ग्राउंड असं जरूर सांगत असताना आपण रोहनला पाहू शकाल. या 4 धावफलक 27-27 वरती आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं बंधन आता दूर झालंय. बरेचसे क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतात. इथे देखील फटका चांगला आहे. समोर खेळतायत जिथे काऊ फेस मधनं क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत धाव एकच मिळेल. मॅच मध्ये मजा येईल. ज्या पद्धतीनं पहिलं षटक बॅटिंग टीमच्या बाजूने आपण पाहिलं त्यानंतरचा कमबॅक गोलंदाजी करत असताना आदर्श वांगणीनं केला आणि पुन्हा एकदा पलटवार करण्याचा प्रयत्न सध्या तरी सिद्धिविनायक इनगावचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर कंट्रोल मध्ये टेम्परमेंट सध्या पाहायला मिळतोय. तो बॅटिंग करताना रोहन डबल आर मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि रोहन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं सध्या गोलंदाजी निखिल कडनं पाहायला मिळते. 28 धावा स्कोर कार्ड वरती. जोपर्यंत ही जोडी मैदानात असेल तोपर्यंत अशा पल्लवीत असतील की मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. चांगला चेंडू व्यवस्थित बॅट वरती मिडल झाला नाही, परंतु बॉल चालला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सेकंडला चान्स आणि धावा 2 देखील पूर्ण होतील. गुड फिल्डिंग आणि सोबत गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण म्हणू शकतो. क्लायमॅटिक कंडिशनचा जर विचार केला तर काल देखील रात्री वातावरणात थोडीशी थंडता पाहायला मिळाली, परंतु आज काय घडेल सध्या तरी दवबिंदूंचं प्रमाण नाही आहे. ह्या अगोदरचा कालखंड जिथे सातत्यानं बरीचशी थंडी आणि ह्या विभागामध्ये ज्या पद्धतीने आपण आजूबाजूला निसर्गाचं सानिध्य पाहतोय, डोंगर भाग असेल सोबतच निसर्गाची झाडी देखील आपल्याला अनुभवायला मिळते. चांगला चेंडू जरूर यॉक करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा काउफेसला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. गुड फिल्डिंग सोबत एफर्ट ज्या पद्धतीनं फिल्डर्स देखील दाखवत आहेत. ग्रामीणचं क्रिकेट ह्यासाठी ओळखलं जातंय. प्रत्येक बॉलवरती ज्या पद्धतीनं स्वतःला झोकून देतात फिल्डर, त्यांना माहित आहे प्रत्येक मॅच ही नॉकआउटची असते. अभि नाही तो कभी नाही ही सिच्युएशन प्रत्येक मॅच मध्ये रिव्हर्स खेळायचं होतं, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. चांगला चेंडू. निखिलचं कौतुक करावं लागेल. 5 षटकांनी 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एका गोलंदाजाला मुभा असेल जेणेकरून आपला 2 षटकांचा कोटा तो पूर्ण करू शकतो, परंतु सध्या तरी 3ऱ्या षटकामध्ये 3रा फ्रेश गोलंदाज टीम वांगणीकडनं पाहायला मिळतोय. चांगला चेंडू. खेळपट्टीवरील मदत सध्या तरी गोलंदाजांच्या बाजूने आपण पाहतोय. बॉलनं जर टप्पा घेतला तर निश्चित गोलंदाजांना मदत मिळते
आणि ह्या षटकात तेच आपण पाहिलं. आणि ज्या पद्धतीची शैली आपण तिसऱ्या षटकात निखिलची पाहिली ते पाहता बॉलला तो ब्रेक करत होता, टर्न करत होता. आणि ह्या जोरावरती मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या रोहन आणि रोहितला त्यानं रोखलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्या चौकाराचा अपवाद वगळता त्यानंतरची वापसी आपल्याला पाहायला मिळाली. धावा त्यानंतर फक्त त्यानं 4 खर्च केला. एकंदरीत तिसऱ्या षटकात धावा आल्या त्या 8 आणि 3 षटकानंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 31 धावा. सध्या तर ज्या पद्धतीची बॅटिंग सुरुवात जशी झाली होती त्यानंतर त्यामध्ये सातत्य राखता आलं नाहीये. कारण की मागील 2 षटकामध्ये धावा फक्त 12 आल्यात. आणि ज्या पद्धतीने गुणसंख्या लेखक देखील माहिती देतात की नेहमीच रोशन जाधव जो 1 डाऊन साठी खेळताना आपण पाहत असतो, कदाचित प्रेक्षक देखील प्रतीक्षा करत असावेत, परंतु सुरुवात चांगली झाली होती. मैदानाच्या आतमध्ये रोहितनं देखील जबरदस्त 2 मोठे फटके दाखवले होते आणि रोहननं देखील एक चौकार दाखवला होता. म्हणजे क्षमता गुणवत्ता दोघांमध्ये देखील आहे, परंतु ती सातत्यानं सिद्ध करावी लागेल. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर लिमिटेड ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळतात, जिथे डॉट चेंडू जितके येतील तितकं दडपण वरती आपल्याला पाहायला मिळतंय. सेकंड ते पाहता त्याच्यावरती विश्वास टाकला टीमनं. फुल टॉस बॉल लॉब करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमधून एक टप्पा घेत असताना सीमारेषा पार फरार, अप्रतिम असा चौकार. सध्या तरी आता ओमसाई एमटीसी ह्या वाहिनी अंतर्गत आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. सुरुवातीला तांत्रिक बिघाडीमुळे आपल्यापर्यंत मॅचचं थेट प्रक्षेपण झालं नाहीये, त्याबद्दल जरूर प्रेक्षकांची दिलगिरी आपण व्यक्त करतोय. विद्युत प्रवाह किंवा नेटची जी सुविधा होती कदाचित ती पोहोचवली नव्हती किंवा ती पुरवण्यात आली नव्हती. इथे देखील झेलची शक्यता भरपूर उंच आणि अचूक झेल टिपलाय आणि प्रत्युत्तर देत असताना ओम देशमुखला आपण पाहतो पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर सेकंड बॉलवरती येते विकेट. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इंदगावला. नुकतंच वक्तव्य करण्यात आलं होतं, तो रोशन जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर आहेत, क्षमता आहे आणि इनाईट क्रमांक 4 वरती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खर तर संघ आता ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये ज्या स्थितीमध्ये आहे तिथनं आणखीन पुढे नेण्याचं कार्य ह्या जोडीला करावं लागेल आणि खास करून लक्ष असेल रोशन वरती. चांगला चेंडू परंतु जास्त बाहेर निघालाय पडल्यानंतर पंचांनी तेज दर्शवलं. वाईट बॉल या 1च्या साथीनं धावफलक 36 या अंकावरती. 4थं षटक सध्या प्रगतीपथावरती आपण पाहतो. 36 धावा स्कोर कार्ड वरती. हायवे एंडकडनं ज्या एंडकडनं या अगोदर देखील षटक ओमनं हाताळलं होतं आणि त्याच एंडनं कंटिन्यू करण्याचा प्रयत्न ओमचा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉट कव्हर टिंगणाच्या आतमध्ये. गुड फिल्डिंग आणि धाव मिळणार नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या सत्रात मोठे फटके देखील आपण पाहिले परंतु डॉट बॉल पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळालं. अन्यथा 2 षटकार 2 चौकार आपण पाहिले होते, ते पाहता कदाचित धावसंख्या आणखीन अतिरिक्त व्हायला हवी होती. तो एका बाजूला गोलंदाजी टीम जी सातत्यानं पलटवार करते आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा प्रयत्न त्यांचा देखील पाहायला मिळतो. चांगला चेंडू खोदून काढलाय, ब्लॉक होलला टाकलेला बॉल. एक धाव तर कंप्लीट झालाय. सेकंडला चान्स तू माय मध्ये दोघांमध्ये, परंतु अंत भला तो सब भला असं आपण नेहमी म्हणतो. एक्झॅक्टली निश्चित मुवमेंटला मात्र माघार घेणं पत्करलं आणि ते योग्य देखील ठरले. धाव 1 मिळेल.
षटकाचा जर आपण विचार केला तर चौथ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 2 चेंडू अजूनही या षटकातील शेष आहेत. समोर रोहनला आपण पाहू शकतो वैयक्तिक 5 चेंडूंचा खेळ 6 वरती खेळतो. एक अशा अपेक्षा या राष्ट्रकुलने केलं. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ज्या पद्धतीने आज थोडासा डिले झालाय वेळेच्या बाबतीत, आज थोडे आपण मागे आहोत. शेड्यूलचा जर विचार केला तर एवढ्याला काल मला तरी वाटतं 1 का 1.5 मॅच जवळ झाली होती, परंतु आज थोडासा विलंब झालाय. अंतिम षटक पियुषचा वापर करण्यात आलाय. 4 षटकाचा जर आपण विचार केला तर 37 धावा पहिल्या षटकात, त्यापैकी निम्म्याहून अधिक धावा आल्या होत्या. जे 19 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केला गोलंदाजी टीमनं. कारण की जर आपण विचार केला गोलंदाजी करत असताना ओम देशमुखचा 2 षटकं त्यानं फेकली, विकेट मिळवले ते 3 आणि धावा फक्त 10 खर्च केल्या. जबरदस्त बॅटिंग आणि त्यासोबत आपण त्यानंतरचा पलटवार गोलंदाजीमध्ये पाहिला. अंतिम षटक राईट मोर द विकेटनं पहिलाच फुल लेनचा चेंडू लाईन मिस झाली आहे. खर तर स्वतःवरती नाराज असावा, सध्या तरी दर्शवतायत की पंच नो बॉल आहे. अतिरिक्त उंची पंचांना आढळली आणि पंचांनी दर्शवलं की वेस्ट हाईट पेक्षा हा बॉल उंच आहे आणि नो बॉल पंचांनी घोषित केलाय. पुन्हा एकदा रिव्ह्यू करण्यात आलाय. यस, रिव्ह्यू संपलाय, कारण की प्रत्येक टीम साठी एकच रिव्ह्यू आहे. पहिला अंपायरचा होता का? यस, चला, म्हणजे पहिला अंपायरचा होता, आता चेक करण्यात येईल.
सध्या तरी डिसिजन पेंडिंग कंट्रोल रूम मध्ये सध्या चेक करण्यात येत आहे एक्झॅक्टली काय घडलंय. वेस्ट राईट पेक्षा हा बॉल किती उंच आहे की खाली आहे त्याची पाहणी सध्या करण्यात येत आहे. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहतोय की अपराईट पोझिशन मध्ये प्रत्येक फिल्डर्स किंवा बॅट्समनची सध्या तरी उंची मोजली जाते आणि तो कुठेही उभा असो परंतु अपराईट पोझिशन पॉपिंग क्रीज पासून मोजली जाते. आणि नो बॉल पुन्हा एकदा कंट्रोल रूम मधनं दर्शवण्यात आलाय. पहिलाच चेंडू आलाय तो खराब आणि फ्री हिट. आता संधी असेल ती फलंदाज रोशन साठी. फ्री हिटची संधी ह्या अगोदर देखील संधी मिळाली होती ती साधता आली नाही परंतु आता काय घडेल. गुडा डोले पाहाने बॉल फ्री हिट परंतु पुन्हा व्हाईट बॉल आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. अतिरिक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना पियुष वरती टाकलेला विश्वास सध्या तरी 2 चेंडू त्याने खराब हाताळलेत. कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने कमबॅक गोलंदाजीमध्ये केलाय तो टीम आदर्श वांगणीनं ते पाहता शेवटचं षटक देखील तितकंच महत्वाचं असेल. ओमसाई एमटीसी ही वाहिनी सातत्यानं फराड ब्रदर्स नेहमीच आपण पाहत असतो ज्यांची भरपूर मेहनत ही वाहिनी प्रसिद्ध करण्यासाठी राहिली आहे. फ्री हिट आता देखील बॅटच्या मधोमध परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला फेकून देत असताना मिड विकेटला क्लिअर केलाय. बॉल सीमारेषा पार आला उत्तुंग षटकार. खऱ्या अर्थानं आता फ्री हिटचा मात्र फायदा उचललाय आणि बॉलला मिड विकेट पार करत असताना धावा 6 मिळवल्यात. धावफलकाचा विचार केला तर आता स्थिरावलेली धावसंख्या पुढे नेण्याचं काम 45 या अंकावरती. क्रीडांगणामध्ये सध्या तरी पसरलेली शांतता आपण पाहू शकाल. याचं कारण की सत्र पहिलं चालू आहे. मॅचचा पूर्वार्ध आपण सध्या पाहतोय अनुभवतोय. जसं जसं सत्र पुढे सरेल सेकंड इनिंगला सुरुवात होईल त्यानंतर मात्र इथे देखील समोर उडवण्याचा प्रयत्न फटका फसला. झेलकाली स्वतः गोलंदाज. कॉटन बॉलची संधी होती परंतु संधी हुकली आहे. क्रिकेट खेळ असा आहे. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच आम्ही सांगत आलोय. कारण की जेव्हा जेव्हा झेल सुटतो तेव्हा तेव्हा तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपद्रव करताना आपण पाहिला. अनेकदा समालोचक उदाहरण देत असतात की हिटमॅन रोहितची जी आपण विस्फोटक पारी पाहिली होती आंतरराष्ट्रीय स्तरावरती तब्बल 264 चा महाविक्रम आपण अनुभवला आणि त्याचं कारण की त्याचा सुटलेला झेल. इथे देखील झेल सुटल्यासोबत धावा 2 मिळत आहेत आणि स्ट्राईक पुन्हा मिळते ती रोशन जाधवला. इथे देखील दुरून खेचायचं होतं परंतु बॉल बॅटचा संपर्क नाही. डॉट चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकलाय जातोय आणि आता रिव्ह्यू पुन्हा घेण्यात आलाय तो बॅटिंग टीम कडनं. पंचांचा रिव्ह्यू.
ज्या पद्धतीने टाइम अलर्ट देण्यात आला होता परंतु बऱ्याचदा डिसिजन रेफर होत आहेत त्या कारणास्तव थोडासा वेळ सध्या तरी खर्च होतोय. परंतु नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मानकिवली आणि विरोधात भोज. डॉट बॉल, यस व्हॅलिड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ आपले प्रतिनिधी आपण पाठवायचे आहेत. टीम कॅप्टन आले असतील तर कॅप्टन, अन्यथा आपला एखादा खेळाडू टॉस बॉक्सच्या दिशेनं आपण लगेच रवाना व्हायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मानकिवली आणि विरोधात भोज असे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. पियुषचा पुढील चेंडू, जबरदस्त फटका. हा पाप जाम करत असताना बॉलला फेकवलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावर. बॉल सीमारेषा पार, फ्लॅट अँड फ्युरियस आलाय षटकार. क्रिकेट पाहायला मिळतोय. टीम भोज आपला कॅप्टन, कारण की मानकिवली संघ या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतोय तर भोज संघाचा संघनायक आपण लगेचच यायचा आहे. ज्या पद्धतीने या स्पर्धेचे नियम आपण पाहतोय की सेकंड इनिंगला सुरुवात झाली, बॉल पडला तर उपस्थित टीम कॅप्टनला आपण टॉस विन देतोय. टॉस सध्या तरी महत्वाचा आहे. या षटकातील विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपलाय. सुरुवातीला 2 चेंडू खराब टाकले होते. फ्री हिटला देखील षटकार आपण पाहिला आणि आता देखील षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. रोशन जाधव आलाय, त्याच्या बॅट मधनं मात्र आता पुन्हा विस्फोट आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक 15 अंकावरती तो खेळतोय. खर तर गमतीशीर गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की कॉम्बॉक्स मधून दोन्ही 12 प्रतिनिधी चेंडू शोधण्यासाठी गेलेत. कदाचित बॅटिंग टीम साठी ते तितकंसं फायदेमंद होतं, परंतु बॉलिंग टीमचा देखील 12th मॅन गेलाय. ही खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती आहे. पुन्हा एकदा फुल केलाय चेंडू हवेमध्ये तर आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली. जबरदस्त कॅच या ठिकाणी मात्र वेल जज कॅच आणि या कॅचनं डाव संपलाय तो फलंदाज रोशन जाधवचा. चेंडू घेण्यात आला आणि नवीन चेंडू हवेमध्ये तितकासा ट्रॅव्हल करत नाहीये. कदाचित बॉल जर जुना असता तर षटकार देखील जाऊ शकला असता. ह्या गोष्टी तितक्याशा महत्वाच्या आहेत. त्या कारणास्तव कधी कधी मॅच बॉलनं खेळणं जास्त पसंत केलं जाते, परंतु काही कारणास्तव जर बॉल गेला तर नवीन चेंडू, अंतिम बॉल का असे ना अंतिम षटकातील, परंतु तो नवीन चेंडू देण्यात येतो. त्या चेंडूची पूर्तता जरूर आयोजन करता देखील करताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दत्ता कडव येत आहेत. षटकातील शेवटचा चेंडू, या पूर्वार्धामधील हा शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 53 पाहायला मिळते. 50 आकडा पार झाला, परंतु टार्गेट कितीचा सेट होईल हे पाहावं लागेल. चांगला चेंडू बॅटन पॅड मधून निघून गेलाय. यष्टी रक्षकाच्या दिशेनं धाव घेण्याचा प्रयत्न केला. सिंगल कदाचित पूर्ण झाली आहे, आणखी पंचांकडनं इशारा आला नव्हता आणि अंततः आता पंचांनी बाद घोषित केलाय की काय चेक करण्यात येईल, परंतु सॉफ्ट सिग्नल बाद पंचांनी घोषित केलाय पहिल्याच धावेसाठी. परंतु आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आता पुन्हा चेक करण्यात येईल. डाव पहिला या ठिकाणी संपलाय. अंतिम बॉल वरती डिसिजन सध्या तरी पेंडिंग आहे. तिसरे पंच देखील आता आमच्या दिशेनं आलेत. भारत दादांचं आगमन झालंय. एक्झॅक्टली फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नाही, आउट आहे. अंतिम बॉल वरती धाव नसेल. डाव पहिला संपला 5 षटकांच्या सांगतेनंतर. धावफलकावरती बनवल्या 53-54 चं लक्ष असेल पाठलाग करत असताना टीम आदर्श वांगणी समोर. तर चला आपण जाऊया लगेच टॉस बॉक्सच्या दिशेनं, जिथे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं मानकिवली संघ ज्या नेक्स्ट मॅच भोज आणि मानकिवली.
म्हणजे कॉल करून टॉस कधी झाला हे देखील कळलं नाहीये, इतकी फास्ट प्रक्रिया आहे. खर तर जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय आणि प्रत्येक गोष्ट अगदी चोखपणे या ठिकाणी बजावली जाते. तर आयोजनकर्त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करू, कारण की एखादी स्पर्धा ज्यावेळेला आपण भरवतो त्यावेळेस प्रत्येक गोष्ट तितक्या काटेकोरपणे देखील पाळायला हवी आणि तेच दर्शवतात. प्रत्येक सत्रामध्ये देखील प्रत्येक टीमला आपण ऑन करतो वेळेच्या बाबतीत आणि त्या गोष्टीचं पालन आपण देखील करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती एका बाजूने श्री गणेश मानकिवली आणि विरोधात ओम कोंडेश्वर भोज हे दोन संघ खेळतील. परंतु प्रिव्हियस मॅचच्या दिशेने आपण जर विचार केला तर बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगावनं बनवल्यात त्या 53 कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय, म्हणजे 54 बनवायच्या आहेत विजयासाठी. कशा पद्धतीनं ह्या आव्हानाचा पाठलाग होईल की बचाव होईल हे ऐकण्यासाठी प्रथमतः या स्पर्धात आपण आवाज ऐकणार आहोत. आमचे बंधुतुल्य मित्र लहुजी फडके यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रात मायक्रोफोन वरती करूया इन्व्हाइट. तुर्ताच मी घेतोय राजा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद साई सर. पहिल्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं कुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित फ्रेंड्स ग्रुप मानकवली भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा साई एकविरा चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि या स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजक आमचे निसारजी शेख, खरं तर भाईजान या नावाने ते परिचित आहेत. त्यांचं मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. त्यांचे विशेष आभार आणि त्यांचं कौतुकी करूया आपण. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि पहिली लढत आपण दोन संघादरम्यान पाहायला मिळते. आदर्श वांगणी पक्ष सिद्धिविनायक इंदगाव. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर सिद्धिविनायक इंदगाव टीमने 53 बनवल्यात आणि 54 धावांचं लक्ष आदर्श 11 वांगणी टीमला आहे. ते पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तेजस आणि त्याच्या सोबतीला ओम देशमुख ही सलामीची जोडी आहे. आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज जयेश. खरं तर सिद्धिविनायक इंदगाव संघाचा पहिला ट्रम्प कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा ओमसाई एमटीसी या वाहिनीच्या द्वारे खरं तर कव्हर केली जाते. तिचं वेलकम. आणि आमचे गुणलेखक खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून ही गुणलेखन केले जाते दहिली गावचे आमचे अजयजी काटवले, तसेच डीजे व्हीबी साऊंड सर्व्हिस विशाल दादा आणि भरत दादा यांचं वेलकम आहे. स्वागत आहे सर्वांचा आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 54 धावांचं लक्ष आणि पहिला बॉल इथे टाकण्यास तयार गोलंदाज जयेश. 3, 2, 1 लेट्स प्ले. फर्स्ट बॉल, व्हाट अ स्ट्रोक, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. चला, बॉल थोडस फास्ट ठेवू द्या, कारण फटका एवढा मजबूत होता ना की बॉल फार दूर गेला होता. परंतु हा फटका पाहिल्यानंतर असं वाटलं की यार जणू काय अभिषेक शर्मा मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि इटका जवाब पत्करचे. पहिल्या सत्रामध्ये 5 होते आणि इकडे 6 आलेत. नेक्स्ट बॉल हलक्या त्यानं पॉइंट कव्हरला ढकलला गेले, फिल्डर तैनात, परंतु एक धाव आहे. हलक्या हाताने ढकललं होतं बॉल ज्या पद्धतीनं, कारण इथे धाव नाहीये असं वाटलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये की धाव म्हणते, कारण नॉन स्ट्रायकर जवळपास त्याची एक धाव पूर्ण झालीच, कारण अर्ध्यावरनं परत आलाय तो. नेक्स्ट बॉल
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे. मिड ऑफला तिकडे फिल्डर आणि इथेही डॉट बॉल. रिक्स नाही घेत फलंदाज, कारण स्वतःच्या मनगटामध्ये असणारी ताकद आणि त्याचा आत्मविश्वास तो पहिल्या बॉलवरती जरूर पाहायला मिळाला. आणि तो विश्वास त्याने स्वतःवरती ठेवला की यस आय विल डू इट, मी करू शकतो. कारण या गोलंदाजाचा मी बऱ्याचदा समोर गेलो, त्यामुळं मी याच्यावरती आक्रमण करू शकतो. बॅटची आतली कडा, परंतु इकडे ही धाव नाहीये. काय बॉलिंग आहे अगदी. खेळाडू कक्ष एंडकडनं जेव्हा गोलंदाजी करतो गोलंदाज, पहिल्या सत्रामध्ये पहिल्या धावा 19 बनल्या होत्या याच एंडकडनं, परंतु त्याचं प्रत्युत्तर करत असताना आता इंदगाव संघाचा गोलंदाज अगदी अचूक टप्प्यावरती पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु तो हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट अप लाईनचा बॉल होता आणि फलंदाजाला तो जणू काही तोफाच होता. त्याला आमंत्रण केलं की बाबा तू मारू शकतोस आणि त्याने ते करूनही दाखवलं. परंतु पुढील बॉल जे आपण 3 बॉल पाहिले पुढील अतिशय चांगले होते. खेळपट्टी आय थिंक त्या एंडला थोडस काहीतरी पॅचेस आहेत. साई सरांनी मगाशी उल्लेख केला, एक्झॅक्टली आम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आलो तेव्हा खेळपट्टीवरती आम्ही पाहणी केली की यार खेळपट्टी थोडीशी इथे अप अँड डाऊन वाटते. आणि ते चर्चासत्र करत असताना माहीत पडलं की रात्रीच्या दरम्यान बरंच काही घडलं इकडं, कारण मोकळा परिसर आहे आणि त्या दृष्टिकोनातनं जी गुरु आहेत, आय थिंक मला तरी असं का ऐक्यू बातमी आली की गुरांनी इकडे येऊन ती पाय मळणी केली, त्यामुळं ती खेळपट्टी थोडीशी खराब आहे. या गोष्टी होत असतात कारण मोकळ्या परिसरामध्ये या बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळतात. पुढील बॉल ओ इकडे असं काही किंचित वाटलं की हेच लागले की काय, परंतु जी खेळपट्टीवरती पॅचेस आहेत ना त्यामुळे गोलंदाजाला तिचा फायदाच आहे मी म्हणेल, आणि तिचाच फायदा एक्झॅक्टली या बॉलवरती पाहायला मिळाला. आणि आधीच्या बॉलवरती फलंदाजानं दर्शवलं होतं पंचांना की इकडे थोडंसं काहीतरी या खेळपट्टीमध्ये बदल झालाय. त्यामुळे अजून एक डॉट बॉल आलाय. षटकार खाल्ल्यानंतर हे जयचं चांगलं कमबॅक आहे. पुढील 4 डॉट बॉल, शेवटचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये कारण अवे फ्रॉम द बॉडी लाईन टाकलेल्या बॉलला इथे मात्र खेळू शकला नाही फलंदाज. डॉट बॉल आलाय, पहिलं षटक समाप्त झालंय. धावा धाव पलकावरती, बिनबाद 6. द्वितीय षटकामध्ये गोलंदाज यश आलाय, त्याच्या नावामध्ये यश, परंतु हव्या एंडकडनं सध्याच्या घडीला टाकण्यासाठी तो तयार आहे. 3 खेळाडूंचं प्रोटेक्शन आहे या गोलंदाजासाठी कारण द्वितीय षटक आहे पॉवर प्लेचं. त्यामुळे मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ इकडे 3 फिल्डर बाकी 38 सर्कलच्या आतमध्ये रिंगणाच्या आतमध्ये आहेत सिंगल डबलला वाचवण्यासाठी. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज आणि इकडे मिड ऑनला बॉल चालला. दरम्यान 1 धाव. या पहिल्याच बॉलवरती फलंदाज ओमचं खातं उघडलं जाईल कारण मागील 6 बॉल जो नॉन स्ट्रायकर एंडला होता. सुरुवात चांगली झाली आहे, पाहिलं त्याचंही मन अगदी भारावून गेलं की आता धावा बनणार, परंतु पुढील 5 बॉल त्यालाही ठाऊक नव्हतं की कशा पद्धतीने येणार आणि तिकडे तेजसनं ते डॉट बॉल खेळलं. परंतु आता ह्या एंडनं जी खेळपट्टी आपण पाहतो ना ती चांगली आहे, त्यामुळे इकडे बॅटिंग करत असताना तेजस आक्रमण रूप धारण करेल यात शंका नाहीये. परंतु गोलंदाज यश त्या पद्धतीनं बॉल टाकेल का, कारण यशलाही चांगलं ठाऊक आहे 54 धावा वाचवायच्या, तर सलामीच्या जोडीला लवकरात लवकर परतीचा प्रवास दाखवणं हे प्रमुख कार्य त्याचं राहील. कारण पहिल्या गोलंदाजाला यश मिळालं नाही, आता ज्याच्या नावात यश आहे त्याला ती यशोमय कामगिरी करण्यासाठी संघ नायकाने त्याच्यावरती विश्वास आणि ती जबाबदारी पेलण्यासाठी यश तयार आहे.
डाव्या हाताचा लेफ्ट आर्म मीडियम फास्ट बॉटम एजचा उपयोग केलाय. मिड विकेटला बॉल चाललाय. डाऊन द बॉल आला तिकडे. दुसरीचा प्रयत्न रिक्स आणि 2 धावा पूर्ण होतात. फेकी थोडीशी खराब. तिसरीचा कॉल आहे आणि दरम्यान डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकर एंडला तेही करू शकला नाही गोलंदाज. अति घाई कधी कधी संकटात येते, परंतु 3 धावा यावेळेस या बॉलवरती पाहायला मिळाला. खरं तर फिल्डिंग करत असताना आदर्श 11 वांगणी टीमनं हे दृश्य पहिल्या बॉलवरतीच दाखवलं होतं. जिथे 1 धाव होती तिथे बोनस स्वरूपात आपण म्हणू शकतो की ज्या 4 धावा दिल्यात त्यांचा खामियाजा भुगतावा लागेल का या सत्रामध्ये. कारण त्या 4 धावा म्हणजे तुम्हाला एक षटकारच ठोकावं लागेल. 5 धावा बनत नाही कधी. आणि आता 3 धावा आहेत. मी पहिल्या सत्राचं बोलत होतो. चला 10 धावा झाल्यात म्हणजे 1 दशक पूर्ण झाले. आणि इकडे प्लेड ऑन बॅटची आतली कडा यष्ट उद्ध्वस्त. पहिला धक्का लागलाय यावेळेस बॅटिंग करत असताना आदर्श 11 वांगणी टीमला. खरं तर पहिल्या षटकामध्ये जे खेळलेले डॉट बॉल तो प्रेशर पूर्णपणे ओम वरती आला आणि इकडे जसा स्ट्रायकर एंडला आला तसा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची आतली कडा प्लेड ऑन ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने हा फलंदाज त्रिपलाचित झाला. कारण दबाव भरपूर आहे. 5 षटकामध्ये 54 धावा बनवायच्या म्हटलं तर प्रेशर जरूर राहिलं जाईल. कारण 10च्या सरासरीनं त्याहून अधिक जवळपास 11ची सरासरी गाठायची आणि त्या सरासरीला गाठत असताना पहिल्या षटकामध्ये 6 त्याच्यानंतर सिंगल त्याच्यानंतर 3 आल्या खऱ्या. दशक पूर्ण झालं पहिलं कारण 10 धावा आहेत धावफलकावरती. अजून 4 दशक पूर्ण करायची आहेत. अखिलेश आलाय आणि पहिल्या बॉलवरती सॉफ्टली अपील होती फक्त एसटी रक्षकाची. कारण गोलंदाजाकडनं ती अपील नव्हती त्यामुळे पंचांवरती प्रेशर नव्हतं. पंचांवरती दबाव टाकण्यासाठी दोघांकडनं अपील होणं अनिवार्य आहे. फर्स्ट ऑफ कॉल विकेट किपर त्याच्यानंतर गोलंदाज आणि तेव्हा कुठे तुम्ही पंचांना प्रेशर करू शकता. आणि पंचही तेव्हा थोडंसं संभ्रित राहतात की यार काहीतरी घडलंय काय. परंतु एकाची अपील मग पंचांना सोपं होतं की नाही इथे डॉट बॉल असेल. त्या अनुषंगाने डॉट बॉल आलाय. 10 धावा धावफलकावरती. अखिलेश यस पंच स्क्वेअर लेगच्या पंचाने सांगितलं की हा बॉल वाईट आहे. कारण बॉल ज्या पद्धतीने बाउन्स केला ते स्क्वेअर लेगच्या पंचाने सांगितलं की हा वाईट. एक्स्ट्राच रन आणि हा वेगळी ऊर्जा देऊन जाईल आणि 1 ऑफ द ओव्हर हा इशारा केलाय गोलंदाजाला या बाउन्स वरती. 11 धावा धावफलकावरती. द्वितीय षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 2 बॉल शिल्लक. पुढील बॉल गोलंदाज तयार. ओ लोअर फुल टॉस गॅप शोधण्याचा प्रयत्न वाईडिश मिड विकेटला गोलीच्या वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. बॉल अगदी रिप्ले ऍक्शन मध्ये पाहिलं तर ऑफस्टिकच्या 4थ्या-5व्या स्टंप वरती होता आणि तिथपर्यंत जाऊन या बॉलला खेचून मारला अखिलेशनं. वन्स अगेन सरळ बॅटनं खेळला गेलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला. फिल्डिंग खराब. बॉल परत एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हर मध्ये नशिबाचा शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. फलकावरती लागल्यात. एक गडी बाद झालाय. खरं तर मागच्या बॉल वरती थोडस लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळत है. समझना 2 टांगों के बीच में से गेंद फरार हो गया आगे. एक गलती थी शायद उस खिलाड़ी की. शायद वो भी नहीं जानता था कि यार ऐसी गलती मुझसे भी हो सकती है क्योंकि लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ में बेहतरीन खिलाड़ी हमेशा अपनी टीम के होते हैं. लेकिन इंसान हमेशा गलती करता है क्योंकि वो गलतियों का पुतला माना जाता है आणि तो चुकी तिथे होताना पाहायला मिळेल. चौकार आला. 19 धावा बनल्या धावफलकावरती.
अजून समीकरण पाहिलं 18 बॉल 35 ची गरज आहे. नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजच्या बोल्यावरती सेकंड स्पेल मध्ये जयेश पॅव्हेलियन कक्षाच्या एंड कडनं व्यक्तिगत दुसरं सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी तयार आहे. 19 धावा धावफलकावरती. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 19 होत्या आणि त्याच्या बदल्यामध्ये इथे 56 धावांचा पाठलाग करत असताना आदर्श 11 वांगणी टीमनं 2 षटकामध्ये 19 बनवल्यात. त्यामुळे 18 बॉल 35 ची गरज आहे. आता क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती पेट्रोलियम करण्यासाठी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे गोलंदाजाकडे तो थोडासा बेनिफिट आहे या दरम्यान जयेशकडे. परंतु जयेशनं पहिले षटक अतिशय वाखाणण्याजोगे कामगिरी केली. हाच फलंदाज होता तेजस स्ट्रायकर एंडला आणि त्यालाच ते 6 बॉल टाकले होते. फक्त 6 धावा त्या षटकामध्ये बनवून दिल्या होत्या. तिसरं षटक पहिलाच बॉल आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड होता. अगदी फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवलं. धाव नाही बनत का कुणास ठाऊक. खरं तर इथे तेजस ज्या पद्धतीने खेळतोय ते चित्र आपल्याला वेगळंच पाहायला मिळतंय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पण आपण पाहिलं होतं षटकार जरूर खाल्ला. त्याच्यानंतर टाकलेले जे 5 पुढील बॉल अप्रतिम आणि सुंदर होते. कारण समोरच्या असल्या तेजसला तिथे अक्षरशः नांगी टेकावं लागली ती त्या 5 बॉल मध्ये. पुढील बॉल इकडे फटका चांगला आहे नटराज स्टाईनला. फाईन लेगच्या वरनं यूज अन मॅक्सिमम षटकार. ऍक्शन मध्ये अगदी तुम्ही पाहू शकता मिडल अँड लेग या लाईन वरती टाकलेला बॉल थोडासा बाउन्स होता. शरीराकडे आलेला बॉल अगदी नटराज स्टाईनला फलंदाज तेजसनं या बॉलला पाठवलं लॉंग लेगच्या वरनं. षटकार आला या डावातील दुसरा षटकार. पहिला षटकार मारला त्याच्यानंतर 5 बॉल डॉट. त्याच्यानंतर 3 धावा आल्या आणि त्याच्यानंतर 1 डॉट आणि परत 1 षटकार आलाय. एकंदरीत 9 बॉल 15 धावा आतापर्यंत तेजसच्या खात्यावरती जमा. टीमची टोटल 25. फुल टॉस सरळ बॅटने खेळलेला परंतु इकडे फॉलो थ्रो मध्येच बॉलला अडवलं. आय थिंक थोडीशी कॅचची पण संधी थोडीशी निर्माणच होती. कारण गोलंदाजाच्या पायावरती बॉल शूज वरती बॉल आदळला होता. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. चान्सेस बनत होते. विकेट कीपर पोहोचला असता तर चान्स होती विकेटची. स्विंग अँड मिस अनदर डॉट बॉल आहे. ही चर्चा मगाशी मी पण केली की तेजस पहिला षटकार मारतो त्याच्यानंतर डॉट बॉल भरपूर खेळतो. याही ओव्हर मध्ये तेच घडतंय का. कारण आतापर्यंत 4 बॉल खेळले त्याच्यात 1 षटकार ठोकलाय. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलला षटकार त्याच्यानंतर 5 डॉट बॉल आहे. त्यामुळे डॉट बॉल पर्सेंटेज सेकंड इनिंग मध्ये तुम्ही खेळलात तर तुम्हाला पराभवाचे पर्सेंटेज वाढत जातात. जवळपास 80% पर्सेंटेज मी मिळेल पराभवाच्या छायामध्ये बॅटिंग करणारी टीम. सुधारावा लागेल. इनटू द स्लॉट आउट ऑफ द पार्क. षटकार. आतापर्यंत टाकलेले जे डॉट बॉल होते त्या डॉट बॉलचा वचपा या धीम्या गतीच्या बॉल वरती काढलाय. कारण मगापासून अगदी सुरळीत बॉल टाकत होता गोलंदाज. परंतु इथे ओरपेश लाईन टाकण्याचा प्रयत्न होता धीम्या गतीनं. बॅकअप दंड टाकलेला आणि सरळ उडवला त्याला. काऊ कॉर्नरच्या रिझनला षटकार ठोकला. डावातील त्याचा 3रा षटकार आहे. टीमची टोटल 31 ऑन बोर्ड. 31 धावा लागल्यात. एका षटकारानं समीकरण भरपूर काही बदललं जातं आणि ते या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. पुढील बॉल इकडे बॉल चांगला आहे. कदाचित असं वाटलं की यार कशासाठी आहे. यस वाईड साठी अंपायर रिव्ह्यू आहे ना. ओके. टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवला गेला. 3रे पंच आमचे जॉईंट होतील. व्हाईट बॉल आहे की नाही यासाठी मेन पंचाने हा कॉल दिलाय. अंपायर्स कॉल आहे. षटकातील हा शेवटचा बॉल आहे. डिसिजन पेंडिंग आहे त्यामुळे दोन्ही टीम्स तयार राहायचे. कारण जर डॉट बॉल असेल तर लगेच 3ऱ्या 4थ्या षटकाला सुरुवात करू शकतो आपण. जर व्हाईट असेल तर गोलंदाजाला परत एकदा बॉल टाकावाही लागेल. 3रे पंच चाचपणी करतात टीव्ही अंपायर्स.
डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही टीमसाठी फार महत्वाचाच बॉल आहे, कारण इकडे वाईट पडला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमला अजून एक बॉल टक्कावा लागेल, बॅटिंग करणाऱ्या टीमला एक्स्ट्रा रन सुद्धा मिळून जाईल. आणि जर डॉट बॉल आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर राहील, कारण 12 बॉल मध्ये धावा किती राहिल्या जातील हे काउंटडाऊन स्टार्ट केलं जाईल. कारण गोलंदाजानं बॉल रिलीज केल्यानंतर जी मुवमेंट होती अगदी पंचाच्या समोर होता, त्यामुळे पंचांनी सांगितलं की यार आपण टेक्निकल टीम कडे जाऊया, तिकडे काही पाहायला मिळेल का हा बॉल चांगला आहे की नाही. इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन आहे. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने बॉल टाकला गेलाय. जी बाहेरची लाईन आहे त्याच्या जवळपास बॉल टाकला आणि तिथनं तो अजून बाहेर गेलाय. त्यामुळं तिसऱ्या पंचांनी दर्शवलं गेलं की हा व्हाईट बॉल आहे. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी हा चांगलंच आहे. टीमची टोटल आता 32 धावा धावफलकावरती. अजूनही 22 धावांची गरज आहे. 13 बॉल शिल्लक आणि 22 धावांची, त्यामुळे हा बॉलिंग महत्वाचा राहील. कारण आतापर्यंत तेजसने या षटकामध्ये 2 षटकार ठोकलेत, जरूर त्यासाठी डॉट बॉल खेळला तो, परंतु आता येणारा शेवटचा बॉल जर चांगला फटका आला तर बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 वांगणी टीम साठी चांगलं राहील. परंतु डॉट बॉल अथवा विकेट आली तर सिद्धिविनायक इनगाव साठी हे चांगलंच आहे. ओ डाऊन द ग्राउंड मिड विकेटला, तिकडे फिल्डर आहे डीप मध्ये, एक धाव बनली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये, रिक्स नाही घेत इथे फलंदाज. आणि एका धावाच्या मदतीने षटक क्रमांक 3 समाप्त. धावफलकावरती 33, 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये आता गरज आहे ती म्हणजे 21 धावांची. बारा बॉल आणि 21 धावे. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजाला इतर प्राचारण केलं जाईल. खर तर सिद्धिविनायक इनगाव टीम कडला गोलंदाज आहे तो म्हणजे रोहन. आणि 12 बॉल 21 ची गरज आहे. जमेची बाजू खर तर आपण वांगणी टीम कडनं पाहिलं तर सलामीचा आघाडीचा फलंदाज तेजस आहे आणि त्याच्या सोबतीला अखिलेश, ज्याने 2 चौकार ठोकले तो नॉन स्ट्रायकरलेच आहे. परंतु इकडे 3 षटकार ठोकून तेजस स्ट्रायकर आणला, ज्याने 13 बॉल 22 बनवल्यात. स्पर्धा आपण पाहतोय साई एकविरा चषक. खर तर 23 ते 27 फेब्रुवारी या दिवसामध्ये रंगणारी स्पर्धा दहिवली ग्राउंडच्या खर तर दहिवली गावच्या खर तर या मैदानावरती आपण ही स्पर्धा होताना पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा बॉल आहे, पहिलाच बॉल अप्रतिम होता गोलंदाजाचा. कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंत 3 षटकामध्ये तेजसनं जे बॅट फिरवली गेली आहे त्याचा पूर्ण अंदाज लावला या गोलंदाजानं मी तर म्हणेल. आणि त्या अनुषंगानं शरीरापासून दूर ठेवलेला बॉल धीम्या गतीनं बॅटच्या रडार मध्ये आला नाही. डॉट बॉल आहे, चांगली सुरुवात. 11 बॉल 21 ची गरज. अजून एकदा धीम्या गतीचं थोडस कटर लाईन, बॉल आतमध्ये आलाय आणि इकडे लेग बायच्या स्वरूपात यस पंचाचा सिग्नल, 1 धाव आहे. त्यामुळे स्ट्राईक रोटेड आहे, लेग बायचे धाव. 10 बॉल 20 ची गरज आहे. बॉल मागे 2 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे अखिलेश स्ट्रायकर एंडला येणं गरजेचं होतं मी तर म्हणेल आदर्श नेवल वांगणी टीम साठी. कारण ज्याला 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकले होते त्याला स्ट्राईक मागच्या ओव्हर मध्ये आली नाही. यस फिल्डिंग सजवायची आहे, थोडं फास्ट केलायचं आहे. सिद्धिविनायक इनगाव संघ जास्त वेळ खर्च करू नका आपण, कारण पुढील मॅचचाही आपण टॉस पाहिला गेलाय. तिकडे भोज टीमनं टॉस जिंकला गेला आणि आय थिंक गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंग करणार आहे. यस बॅटिंग करणार आहे. चला 10 बॉल आणि गरज आहे 20 धावांची. अखिलेश स्ट्रायकर एंडला त्यालाही डॉट बॉल एक खेळावा लागला इथे खरं तर. ओ हाफ ट्रॅकर दिसला आणि त्याच्यावरती तुटून पडला फलंदाज आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं लांबच लांब हा षटकार.
एवढ्या धीम्या गतीने हाफ ट्रॅकर तुम्ही चांगल्या बॅटरसाठी नाही टाकू शकत. आणि खास करून तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळत असताना 5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये धावा चेस करत असताना एखाद्या डाव्या हाताच्या बॅटरला हा बॉल भरपूर चांगला मिळतो, कारण त्याच्याकडे टायमिंग भरपूर असते. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन त्याला नटराज स्टाईलने खेळण्यासाठी ही चांगली नामी संधी असते. क्वचितच एखादा फलंदाज या बॉलवरती बाद होता. हनुमान या अशा बॉलवरती षटकार किंवा चौकारच पाहायला मिळतोय आणि तो अखिलेशच्या बॅटनं पाहायला मिळाला. वन्स अगेन इकडे काची संधी आहे का, परंतु पाहावं लागेल पंचांचा निर्णय या बॉलवरती काय असेल. आणि इकडे सेफ आहे, सुरक्षित आहे, कारण एज लागली असती तर बॉल थोडस वेगळ्या दिशेनं जाताना जरूर पाहायला मिळत असता. आणि इकडे शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. हे चांगलं कमबॅक जरूर आहे. परत एकदा त्याच दिशेनं आणि त्याच लाईनने टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाज रोहनचा बॉल, परंतु इकडे धीम्या गतीने आणि बॉलची लाईन थोडीशी खाली ठेवली, डेट केली होती. कारण मागचा बॉल ज्या पद्धतीने बाउन्स होता ना, तो थोडासा वेग पण होता. त्याच्या तुलनेत हा बॉल अतिशय चांगला होता, त्यामुळे डॉट राहिलाय. परंतु इकडे या डावामध्ये अगदी पाहिलं तर एक मोठा फटका होता, त्याच्यानंतर डॉट बॉल्स, त्यामुळे पर्सेंटेज डॉट बॉलचे भरपूर आहेत. आणि अजून इकडे एक डॉट बॉल येतोय. तर अखिलेश मॅच बनवतोय आणि अगदी तिथे थांबवतोय. अगदी साईबाबांचं जे गीत आपण म्हणतो ना, इरादे रोज बनते रोज बिगड़ते, लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. तो मैच बनती बिगड़ती जरूर है, लेकिन बनाने वाला भी चाहिए और बिगड़ने वाला भी चाहिए. तभी तो दर्शकों को मजा आता है मुकाबला देखने में, क्योंकि रन चेस करते समय ऐसे मुकाबले ना हो तो किसी को मजा नहीं आता हर एक मुकाबले में. फिर एक बार ये गेंद बढ़िया थी, लेकिन ये यहां से स्ट्रोक कहां से लगा. फिर भी गेंद जाएगी 4 रनों के लिए, लॉन्ग स्टॉप रीजन से बाहर. ये नसीब का चव्वा अखिलेश के बल्ले से. वो कहते ना, जाना था जापान लेकिन पहुंच गए चीन. परदेशी यात्रा करायला तुम्हाला जाणं होतं, परंतु मिळालं, काही हरकत नाही. धावा कशाही येऊ, पण येणं गरजेचं होत्या. 6 बॉल शिल्लक, 10 ची गरज आहे. 44 झाल्यात. त्यामुळे 11 धावा मागच्या ओव्हरमध्ये ज्या बरसल्या ना, त्या अतिशय चांगल्या होत्या. त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार. तो आपण स्ट्रोक पाहिला अखिलेशचा थोडासा वेगळा होता, कारण बॅट पूर्ण फिरली होती आणि बॅट रिव्हर्स जेव्हा येण्याची वेळ होती तेव्हा बॅटची बाहेरची कडा लागली मागच्या बाजूला आणि तिकडे नशिबाचा चौकार मिळाला. खरं तर आता नशीब आपण म्हणू शकतो की नशिबानंही पलटी मारली मी तर म्हणेल. इनगावच्या बाजूने आता वांगणीकडे चाललाय, कारण हा चौकार तेवढाच नशिबाचा होता. कारण त्याही संघाला डावाच्या पहिल्याच बॉल वरती नशिबाचा एक पंजा मिळाला होता इनगाव संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा. परंतु आता वांगणी टीमलाही तसा एक चौकार मिळालाय, त्यामुळे ती चौकाराची भरपाई आता झाली आहे. आता स्कोर इज अ लेवल असे म्हणू शकतो, हे बॅटल लेवल मध्ये. 6 बॉल 10 ची गरज. पहिला बॉल आणि सामन्याचं चित्र स्पष्ट करेल हा बॉल. सीमा पलीकडे षटकार. आणि दत्ताचं भव्य स्वागत केलं फलंदाजानं, तेजसनं, कारण आतापर्यंत त्याच्या बॅटनं हा 4था षटकार पाहायला मिळाला. 16 बॉल 28 त्याने बनवल्यात आणि आता 5 बॉल आणि गरज आहे ती फक्त 4 धाब्यांची. चला मॅच बॉल आलाय, त्यामुळे जास्त वेळ खर्च करू नका, लगेच इकडे मॅचला सुरुवात करायची आहे. 5 बॉल आणि 4 ची गरज. इथूनही चांगली गोलंदाजी झाली, कारण समोर तेजसनं आतापर्यंत 3-4 ओव्हर मध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग राहिली, षटकानंतर डॉट बॉल तो खेळतोय, त्यामुळे दत्ताला आता त्याच पद्धतीने बॉल टाकावे लागतील. 5-4 चं समीकरण. फुल टॉस डाऊन द ग्राउंड, गॅप शोधण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर आहे, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, रन आउटची चान्सेस, परंतु ती गमावली. खरं तर आता मी म्हणेल सिद्धिविनायक इनगाव संघ तो चौकार आठवत असेल जो अखिलेशला दुसरा चौकार मिळाला होता, आय थिंक दुसऱ्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती. तो चौकार नसता गेला तिकडे लॉंगॉनला तर आता त्या 3 धावा एक्स्ट्रा असते इकडे, आणि त्या 3 धावा किती कारगर राहिल्या असत्या.
परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसतं आणि त्याच्याशिवाय क्रिकेट होती नाही कधी. विनिंग मोमेंट या बॉलवरती पाहायला मिळेल का? यस, विजयाचा फटका तेजसच्या बॅटनं आलाय आणि इकडे पहिल्याच सामन्यामध्ये आदर्श 11 वांगणी टीमनं हा सामना जिंकलाय. अभिनंदन आहे. हार्ड लक सिद्धी नायक इंदगाव संघ. परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल तुमचा आभार आहे आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमचे गुणलेखक अजयजी काटवले